आज ना माझा दिवस थोडासा धावपळीचाच होता बघा. आणि पण त्यातून मिळणारं एक वेगळं सुख पण होतं मला. मग त्यामुळं म्हटलं चला आता अशा प्रकारे मेहंदी वगैरे भिजवून घेऊया. आमचा ना अचानकपणेच प्लॅन झाला होता बघा. आणि तुम्हाला थंबनेलवरून पण कळालंच असेल की म्हणजे की एका थेंबापासून काय मी आज नक्की तुम्हाला दाखवणार आहे आणि रियूज करण्यासाठी पण. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग माझा. तर हे बघा, मग मी अशा भाज्या वगैरे आणून घेतल्या होत्या. आमचा अचानकच प्लॅन झाला बघा गावाकडे वगैरे जाण्याचा. तर मग म्हटलं आता काय करणार ना. आणि मग परत माझ्या केसांमध्ये पण इतकं डॅन्ड्रफ वगैरे झालं होतं आणि हेअर पण थंडीमुळं वगैरे असे वेगळेच झाले होते बघा. तर मग म्हटलं चला मेहंदी वगैरे लावून घेऊया. मग झालं काय की म्हणजे मी लावत असते गणपती मेहंदी, पण अगोदर काही म्हणजे आमचा प्लॅनच नव्हता आणि सर्व काही अचानकच झालं. मग आता अचानक झालं म्हटल्यानंतर म्हणलं आता गणपती कधी मेहंदी भिजणार वगैरे म्हणलं, आता करावं तरी काय. म्हणून मग मी काय केलं, निशाची जी बर्गंडी हेअर कलर असतो ना, तो कलर आणला आणि मग तेच मेहंदीचं मी भिजू वगैरे घातली मेहंदी. आणि ती मेहंदी काय नाही 10 मिनटामध्ये वगैरे अशी भिजून जाते बघा. मग बघा मैत्रिणींना शक्यतो म्हणजे अचानक झाले की प्लॅन एका गृहिणीचं म्हणजे काय असतं ना, म्हणजे एक गृहिणी किती विचारामध्ये पडते की आता सगळा प्लॅन अचानक झाला आहे, गावाला जायचं आहे. तर कुणी म्हणते माझ्या केसांना तेलच लावलेलं आहे, कुणी म्हणते माझं डोकंच धुतलेलं नाही आहे, परत की परत म्हणते आणि आता मग उद्या तिथे जाऊन धुवायचं म्हटलं की पाण्यात वगैरे चेंज होणार, शॅम्पू दुसरा येणार. मग आता शक्यतो आपण कुठे बाहेरगावी वगैरे जायचं म्हटलं की काय काय सोबत नेणार ना, म्हणजे एकतर मुलं असलं की म्हणजे मुलांसोबत मुलांचं कॅरी करावं लागतं आपल्याला सर्वच काही वस्तू. आणि त्यात परत आपल्या लेडीज म्हटलं की लेडीजचं वेगळंच असतं बघा. मग ते मला तरी वाटतं असं काही असलं की मग आपण घरच्या घरीच म्हणजे आपलं सगळं आवरून वगैरे जावं बघा. एक गृहिणी म्हटलं की काय तिला काय एक बघावं लागत नाही, जरी पण अचानक जरी प्लॅन झाला तरी घरचं सगळं आवरावं लागतं. परत आता बाहेर जायचं म्हटलं की सगळंच बॅग वगैरे पॅक करावं लागते, मुलांचं बघावं लागतं, स्वतःचं घ्यावं लागतं. म्हणजे काय एक तिला जिम्मेदारी नसती ना बघा. आणि त्यातनं परत मग आता अशा वेळेस गडबडीच्या वेळेस आपण काय करणार ना. म्हणून मग माझ्या एका मैत्रिणींनी सांगितलं होतं की तू निशाची मेहंदी अशी इन्स्टंट लवकर भिजते वगैरे आणि तू यूज करत जा. तर म्हटलं ठीक आहे. आणि त्याचा रिझल्ट पण फार छान आहे. आणि ती जास्त वेळ पण म्हणजे आपण हे केसांना वगैरे लावून म्हणजे ठेवायची गरज नाही बघा. तुम्ही खूप झालं म्हणजे ती 30-45 मिनटापर्यंत जरी तुम्ही डोक्याला केसांना ठेवलात तर म्हणजे तिचा इतका छान रिझल्ट येतो ना. मी म्हणजे शेवटी दाखवलेला आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग हे बघा, म्हटलं आता मुलं वगैरे होते आमच्या गावाकडे वगैरे, अशा काही भाज्या मिळत नाहीत म्हटलं. आता मुलं वगैरे म्हटलं की मग आपल्याला भाज्या वगैरे लागतात. आणि मग खेडेगाव म्हटलं की कसं थोडं भाज्या वगैरे भेटत नाहीत ना खेडेगावात ते. म्हणून मग म्हटलं आपण सगळी इथूनच तयारी वगैरे करून जाऊयात. तर मग माझी अशी धावपळ सुरू होती बघा. आज खूपच कामाचा दिवस होता, पण असं मनाला एक वेगळंच म्हणजे होतं की आपण म्हणजे गावी वगैरे जाणार आहोत. असं एक वेगळीच एक्साइटमेंट असती ना मैत्रिणींनो, तुम्हाला असती का? मला तर खूपच असती बघा. आणि मग म्हटलं आज थोडासा स्वतःसाठी पण वेळ काढावा आणि त्यानिमित्ताने आपल्याला पण म्हणजे वेळ निघेल आणि आपण पण मेहंदी वगैरे लावून घेऊया. तर हे बघा, माझ्या भाज्या वगैरे धुवून घेऊस तर ती अशी छान भिजत आली होती, थोडीशी आणखीन राहिली होती. मग मी कोथिंबीर वगैरे आणली होती, म्हटलं चला ती पण लगेच काढून घेऊया. आणि मग मेहंदी लावली की लगेच म्हटलं कोथिंबीर वगैरे निवडून घेऊया. आणि परत आज मी तुम्हाला एका थेंबापासून पण काय होणार आहे ते पण दाखवणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. मग हे बघा, आता तुम्ही म्हणताल एवढी सारी कोथिंबीर, तर मग मी ती कशासाठी यूज करणार आहे तुम्ही नक्की बघा मैत्रिणींनो माझा नेक्स्ट ब्लॉग. मग हे बघा, मी अशी मेहंदी वगैरे माझ्या मैत्रिणींनी मला लावून दिली होती, छान ती बसली पण होती. मग आता म्हटलं मेहंदी वगैरे सुकेपर्यंत आपण कोथिंबीर ते निवडून घेऊया. मग माझी कोथिंबीर ते निवडून झाली. मग म्हटलं चला आता ती वेळ आली होती की एका थेंबापासून आपण काय करणार होतो. तर मग हे बघा,
मी देवापुढे रोज रांगोळी काढते ना, मग ते रांगोळीवर आपण हळदी कुंकू वगैरे टाकतो आणि मग त्याला वेगळाच कलर येतो बघा, काळपट होते. ते आपण रियूज करू शकत नाही ना आणि टाकून पण देऊ शकत नाही. मग म्हटलं आता ह्याला आपण यूज कसं करायचं, म्हणून मग एक गृहिणीचं डोकं कुठं चालेल हे सांगता येत नाही बघा मैत्रिणींनो. आणि मग म्हटलं चला आपल्याकडे जे आयडिया आहे ते आपण मैत्रिणींना पण शेअर करूयात. मग तुम्ही म्हणजे देवघरापुढेच काढलेली रांगोळी म्हणून नाही, तुम्ही आणखीन जर कुठे काढलेली रांगोळी असेल ती जर तुम्ही गोळा केली, ती जर एकत्रित झाली तर तुम्ही त्याला पण अशा प्रकारे कलर करू शकतात बघा. मग हे बघा, मग मी त्याच्यावरती असं म्हणजे निळ थोडीशी टाकून घेतली होती, तर त्याला किती छान असा कलर आला होता. डार्क ब्लू कलर आला होता. आणि तुम्ही जे पाहिजे ते कलर करू शकतात मैत्रिणींनो घरीच. तुम्ही फूड कलर पण आणून त्याच्यापासून पण तुम्ही असा कलर तयार करू शकतात. तर मग हे बघा मैत्रिणींनो, त्याला खूप छान असा कलर पण आला होता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा असा छोटासा ब्लॉग जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि माझा नेक्स्ट ब्लॉग पण बघा, खूप छान इंटरेस्टिंग राहणार आहे मैत्रिणींनो. तर मग हे बघा, मग आता मी अशा प्रकारे त्याला कलर वगैरे करून घेतला, पसरवून घेतला होता. किती छान तो डार्क कलर झाला होता बघा. तुम्ही हे मोराच्या रांगोळीमध्ये वगैरे यूज करू शकतात हा कलर. आणि वेळेवर आपल्याला पाहिजे तेव्हा तर कधीच मिळत नाही बघा. आणि आता संक्रांत म्हटलं की हे सगळे कलर ठेवावेच लागतात. तर मग मी मेहंदी वगैरे धुवून घेतली. तर हे बघा किती छान असा कलर आला होता आणि खूप छान केस झाले होते, सिल्की सिल्की. श्री स्वामी समर्थ.